नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चंपाकळी। अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहील अशी चंपाकळी आपण बघणार आहोत। त्यासाठी परफेक्ट असं प्रमाण घ्यायचे। तर मी ते तुम्हाला प्रमाण आहे ते सांगते। एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। 1 कपाच्या प्रमाणाने मी तुम्हाला बनवून दाखवते। ह्याच्यात 10 ते 11 मोठ्या आकाराच्या चंपाकळी बनवून तयार होतात। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे आणि कोणतेही पीठ मळायच्या आधी जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूला चव आहे ती एकसारखी येते। मीठ आहे ते पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला कडकडीत मोहन घालायचे, म्हणजे कडकडीत करायचे आहे तेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे पोहे खायचे जे चमचे असतात ना त्याने 2 चमचे तेल इथे मी घेतलेले आहे। तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आणि मग याच्यावरती गरम मोहन ओतायचं। हाताला सोसेल इतकं झालं की आपल्याला हे पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी चोळून चोळून याला मिक्स करायचं आहे, म्हणजे प्रत्येक म्हणजे भाग पिठाचा आहे त्याला मोहन इक्वली लागलं जातं आणि सगळ्या बाजूने चंपाकळी आहे ती मस्त खुसखुशीत होते। बघू शकता मी हातामध्ये चोळून चोळून हे असं मस्त पीठ एकजीव करून घेतलेलं आहे। असं रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे याला, म्हणजे हे पीठ एकदम परफेक्ट झालंय। मुठी बांधली तर सहज बांधली गेली पाहिजे आणि ती सहज विस्कटली गेलीही पाहिजे, इथपर्यंत आपल्याला मोहन हवंय। तर मोहन छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला अगदी जरा जरा पाणी घालून याचा टाईट डो आहे तो मळून घ्यायचा आहे। जर आपण सैल असं पीठ मळलं ना तर चंपाकळीला व्यवस्थित आकार देता येत नाही आणि ती अशी खुसखुशीत होत नाही। खूप वेळ लागतो तळायला आणि कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ आहे ते अगदी कडक मळून घ्यायचं। बघू शकता मी बोट आहे ते तुम्हाला दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। खूप असं कडक आहे हे पीठ। आता याला आपल्याला झाकून ठेवायचंय, कोणत्याही बाउलने तुम्ही याला कव्हर करून ठेवू शकता। 10 मिनिटाची पिठाला रेस्ट द्यायची, तोपर्यंत आपण पाक आहे तो बनवून घेऊया। तर साखर आहे ती आपल्याला मोजून घ्यायची आहे। 1 कप आपण घेतला होता मैदा, त्यासाठी अर्ध्या कपाचा पाक बनवते मी, कारण हा पाक आहे तो उरलेला वेस्ट जातो, त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही किंवा नवीन कोणता तरी पदार्थ करावा लागतो त्यासाठी, म्हणून पाक आहे तो लिमिटेडच बनवायचा। तर अर्धा कप साखरेसाठी मी त्याहून अर्धा कप पाणी घेतले, म्हणजे पाव कप पाणी घेतलेलं आहे। साखर जेवढी तेवढं निम्म पाणी घ्यायचंय, म्हणजे परफेक्ट असा पाक तयार होतो। आपल्याला गॅस लावून मीडियम टू लो मध्ये साखर आहे ती छान विरघळवून घ्यायची। हे म्हणजे ह्या रेसिपीसाठी पाक आहे तो एकतारी लागतो। साखर आहे ती विरघळत आली की आपल्याला याच्यामध्ये जी वेलची असते ती टाकायची। तुम्हाला पूड करून टाकायची असली तरी तुम्ही टाकू शकता, पण अशा 2 वेलची ओपन करून टाकल्या ना तरी मस्त असा सुवास येतो। सोबतच मी ते केसरच्या काड्या घातलेल्या आहेत, त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण घातल्या तर कलर ही छान येतो आणि सुवासही छान येतो। जर तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता। आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान उकळवून घ्यायचा आहे पाक आणि सगळा एकसारखा मिक्स करत राहायचा, म्हणजे सगळ्या बाजूनी पाक आहे तो एकसारखा तयार होतो। आता पाकामध्ये क्रिस्टल तयार होऊ दे नको, किंवा जेव्हा आपण चंपाकळी पाकातून काढतो तेव्हा वरती असं पांढरट साखरेसारखं उठतं ना, ते उठू दे नको म्हणून याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस अगदी फ्रेश घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं, याने अजिबात क्रिस्टल तयार होत नाहीत। बघू शकता पाक आता तयार होत आलाय। तर आपण चेक करूया, एक तर तुम्ही पाण्यामध्ये टाकून सुद्धा चेक करू शकता, बोटामध्ये घेऊन सुद्धा चेक करू शकता, आणि अजून एक सोपी साधी ट्रिक म्हणजे असं स्पॅच्युलामध्ये घ्यायचं आणि स्पॅच्युलाचा जो शेवटचा थेंब आहे तो असं स्ट्रेच होऊन पडला पाहिजे, म्हणजे जेव्हा पडतो ना तेव्हा त्याची एक हलकी तार तयार झाली पाहिजे, म्हणजे समजून जायचं आपला एकतारी पाक आहे तो तयार झालेला आहे। तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसतच असेल, शेवटचा थेंब आहे तो एकदम स्ट्रेच होऊन पडला। तर मी ते गॅस बंद केलाय आणि आपला पाक आहे तो मस्त तयार झाला। याला आता आपण बाजूला ठेवूया आणि इकडे तेल आहे ते मी गरम करत ठेवलंय, बारीक गॅसवरती ठेवलंय, जेणेकरून आपण चंपाकळी बनवेपर्यंत ते छान तापलं जाईल। इकडे 10 मिनिटं झाली होती आणि बघू शकता पीठ आहे ते मस्त फुललं गेलंय, तरी सुद्धा हे बऱ्यापैकी घट्ट आहे। इतपत घट्ट हवं म्हणजे चंपाकळी आहेत त्या व्यवस्थित आकार घेतात। पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट आपल्याला छान मळून घ्यायचंय, कारण आपल्याला याचे गोळे आहेत ते असे क्रॅक फ्री करायचे आहेत, त्यासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर एकदा चेक करायचं, म्हणजे असं स्ट्रेच केलं ना पीठ तर आतमध्ये अशी जाळीदार असं म्हणजे टेक्स्चर असलं पाहिजे, जसं बालुशाहीला असतं ना अगदी तसं, म्हणजे आपलं पीठ आहे ते परफेक्ट मळलंय असं समजून जायचं। आता याचा व्यवस्थित रोल करून घेतलाय, म्हणजे चंपाकळी एकसारख्या तयार होण्यासाठी आपण सुरीने याचे
असे पेढे तयार करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित एकसारख्या आकाराचे गोळे तयार होतात. नाहीतर तुम्ही मोठी पाती लाटून कोणत्याही डब्याच्या झाकणाने वगैरे त्याची अशी पुरी काढू शकता. म्हणजे आपण पुरीसाठी करतो ना, अगदी तसं, म्हणजे परफेक्ट एका आकारात चंपाकळी तयार होतात. आणि ही ट्रिक ही छान आहे, म्हणजे जर तुम्ही सुरीने पेढे काढलात ना तरी चालतं. असे क्रॅक फ्री गोळे व्यवस्थित तयार करून घ्यायचे आणि त्यांना झाकून ठेवलेले आहे, म्हणजे आपल्याला चंपाकळी लाटताना सोपं जाईल. झाकूनच ठेवायचं, नाही तर वरची लेअर कडक होऊन त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते. आता आपल्याला सिंपली गव्हाच्या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये घोळून याची पुरी आहे ती लाटून घ्यायची. पुरी लाटताना मधून थोडीशी जाड आणि कडेला पातळ, म्हणजे खूप जाड ठेवायची नाही सेंटरला, पण साध्या पुरीपेक्षा तिची कडा आहे ना ती थोडी पातळ लाटायची. कारण चंपाकळी आपण जेव्हा फोल्ड करत जातो तेव्हा कडेला जे पीठ साठतं त्याची एकदम जाड मुठी तयार होते. त्यामुळे कडेला अशी पातळ लाटायची आणि मध्ये थोडीशी जाड लाटायची. बघू शकता इथपर्यंत. खूप जाड ही लाटायची नाही, तर ती व्यवस्थित लागत नाही. आणि खूप पातळ लाटली ना तर ती तेलामध्ये तुटू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत. आपण मोहन याच्यामध्ये वापरलंय, त्यामुळे एकामेकावर जरी ह्या पाती ठेवल्या तरी त्या चिटकत नाहीत, व्यवस्थित निघतात. तर मी सगळ्या अशा लाटून एकामेकावर ठेवलेल्या आहेत. आता कोणत्याही धारदार सुरीच्या मदतीने आपल्याला मध्ये असे कट देऊन घ्यायचे आहेत. वरती आणि खाली व्यवस्थित जागा ठेवायची, पुरी पूर्ण कट होऊ द्यायची नाही आणि सेंटरला व्यवस्थित ह्या कट देऊन घ्यायच्या. मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि मधले कट आहेत ते प्रॉपर बसले पाहिजेत, जेणेकरून चंपाकळीच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या अशा व्यवस्थित खुलतात. तर बघू शकता छान अशा ह्याला मी म्हणजे एकसारख्या आकारात कट देऊन घेतलेले आहेत. खूप पातळ द्यायचे नाहीत आणि खूप जाडही ठेवायचे नाहीत. एक आकाराच्या अंतराने आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहेत. आणि एका साईडने आपल्याला गोल असं फोल्ड करत जायचंय, बाकी काहीच करायचं नाही. सिंपली फोल्ड करत गेलं ना तर त्याच्या म्हणजे चंपाकळीचा जो आकार आहे तो ऑटोमॅटिकली येतो, काही वेगळं आपल्याला करायला लागत नाही. बघू शकता सगळी चंपाकळी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आणि जेव्हा तेलामध्ये आपण सोडणार ना तेव्हा ती आणि फुलून तयार होते. तर आता मी ते एक एक करून सगळ्या चंपाकळी आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. चंपाकळी तयार करताना म्हणजे ठराविक काळजी घेतली ना तर परफेक्ट त्या अशा फुलून येतात आणि अगदी चाफ्याच्या फुलासारख्या दिसतात. तर याला चाफेकळी असंही म्हटलं जातं. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता तळण्यासाठीची तयारी करून घेतली. एक जाळी ठेवायची, म्हणजे जास्तीचं तेल आहे ते ताटामध्ये गळलं जातं. आणि तेल आहे ते बऱ्यापैकी तापलेलं पाहिजे, पण धूर येता कामा नये. नाहीतर मग धूर आलेलं खूप तापलेलं तेल असेल ना तर चंपाकळीचा कलर पटकन चेंज होतो आणि ती प्रॉपर भाजली जात नाही. मीडियम चांगलं गरम झालेलं तेल पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या मावतील तेवढ्याच चंपाकळी टाकायच्या आहेत, म्हणजे तिला फुलायला जागा भेटली पाहिजे. नाहीतर तिच्या पाकळ्या आहेत त्याशा खुलून येत नाहीत. आणि चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने आलटून पलटून आपल्याला याला छान बदामी कलरवरती भाजून घ्यायचंय. बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त तिच्या अशा कळ्या आहेत त्या म्हणजे अशा सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत. आपल्याला काहीच करायची गरज लागलेली नाहीये. मस्त आलटून पलटून आपल्याला मीडियम गॅसवरती त्यांना भाजायचंय. खूप लो गॅस केलात ना तर चंपाकळी तेल ओढून घेणार आणि खूप हाय गॅस केलात तर त्याचा कलर पटकन चेंज होतो. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचंय. आणि कलर आहे तो एकदम डार्क काढायचा नाही आणि खूप फेंट काढला ना तरी ती थोड्या वेळाने मऊ पडते. त्यामुळे प्रॉपर बदामी कलरवरती ला भाजून काढायचे. बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. तर जशी बॅच मी ही पहिली भाजली ना तशाच मी बाकीच्या चंपाकळी सुद्धा भाजून घेणार आहे. अगदी पेशन्सने भाजायच्या. एकदा का चंपाकळी तयार करून ठेवल्या तर पटपट भाजायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की एकटे असाल ना तरी करू शकता. दिवाळीचा फराळ असू दे किंवा गौरी गणपती असू दे, आपण कधीही या करू शकतो आणि खाऊ शकतो. लहान मुलांना तर फार आवडतात. नक्की एकदा ट्राय करा. आता हे सगळ्या चंपाकळी आहेत त्या मी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. सगळ्या चंपाकळी तळून झाल्या मगच आपल्याला त्या म्हणजे ह्या पाकामधून काढायचे. तर पाक जेव्हा आपण करून ठेवतो ना तर तो गार झालेला असतो, तर हलका कोमट करून घ्यायचा आणि मग आपल्याला ह्या सगळ्या चंपाकळी पाकातून बुडवून काढायचे आहेत. अजिबात ठेवायचे नाही. जसं आपण जिलेबी बुडवून काढतो ना अगदी तसं व्यवस्थित पाक आहे तो निथळवून घ्यायचा आणि मग आपल्याला ह्या चंपाकळी आहेत त्या आपण स्टोअर करू शकतो. अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत म्हणजे अशा खुसखुशीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत. कारण मोहन आहे ते आपण परफेक्ट वापरलंय. आणि पाक आहे तो सुद्धा एकतारी आहे. पाक जर पातळ असेल ना तरी सुद्धा चंपाकळी मऊ पडू शकते. तर बारीक सारीक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून केलात ना तरी पहिल्या प्रयत्नात तुमची चंपाकळी एकदम परफेक्ट तयार होणार. बघू शकता किती छान सुरेख कलर आलेला आहे आणि सगळ्या चंपाकळी एकसारख्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला या चंपाकळीचा आवाज ऐकवते.
बघू शकता किती छान मस्त आवाज येतोय आणि एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकटही होत नाहीत। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। जर आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी सोबत पुन्हा भेटू। बाय बाय।